तर मग नमस्कार मित्रांनो. तर आज मी सकाळी थोडं लवकर उठलो, कारण आमच्या गावातला जो सप्ताह आहे तो आजपासून सुरू होणार होता. त्याच्यामुळं या ठिकाणी मंडप वगैरे सगळं नीटनाटकं केलेलं होतं. मग त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर पप्पा म्हणले आपल्याला शेताला जायचं आहे, कारण आपल्याला कडबा आणायचा आहे. मग कडबा आणून घेतला. इथं आमचे ढोर या ठिकाणी आता बांधलेले आहेत, जे की आम्ही खाली बांधतो, कारण कडबा जो आहे ते खाली टाकला आहे आणि त्याच्यामुळे ढोरे वरी मग कडब्याचं काम झाल्यानंतर अंगले काजवत होतं, त्याच्यामुळे आंघोळसुद्धा केली नव्हती. मग मित्रांसोबत लगेच पोहायला शेंगा बिंगा घेऊन निघालो. मग तेवढं त्यांची उगाची मारामारी सुरू झाली. मग तिथं गेल्यानंतर बघितलं की एकदम स्विमिंग पूलसारखं पाणी होतं आणि तिथं आम्ही सगळेजण एकदम मस्तपैकी एन्जॉय करत होतो. मग पोहून झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघितलं तर काय, आमच्या शेतावर हे माकड आलं होतं. आता ह्याला सर्वात आधी खायला कांदा टाकला, कांदा खाऊन घेतला. मग त्याला चपाती टाकली, चपातीसुद्धा त्यानं खाऊन घेतली. त्याला जे टाकू ते सगळंच खाऊन घेऊ लागलं आणि आम्ही त्याच्या एकदम जवळ उभा होतो, तरीसुद्धा ते भेना गेलं ना काय नाही. मग मग तेवढ्याच संध्याकाळ झाली आणि आमची लक्ष्मण भाऊ जे आहे ते रोजची आणि ड्रीम टीम आपली लावायला लागली. आता एक दिवस त्यांच्या खात्यावर 1 कोटी रुपये जमा होणारच आहेत, पण थोडा टाईम आहे त्याला. मग थोड्याच वेळात मी मंदिराच्या वर चढलो, कारण आमच्या मंदिरावर जे आहे ते लाईटिंग लावायची होती. आता तुम्हाला तर माहिती आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या गावचा आता ध्यास सप्ताह चालू आहे. मग लाईटिंग लावण्याकरता आमच्या गावचे आकाश भाऊसुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि यांची या ठिकाणी वेगवेगळे एक्सपेरिमेंटसुद्धा चालू होते. मग फायनली लाईटिंग लावून झाल्यानंतर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा की आपलं मंदिर कसं दिसत आहे.